किसान कृषी प्रदर्शन 2023 भारतातील सर्वात मोठं कृषी प्रदर्शन ह्याही वर्षी पुणे मोशी या ठिकाणी भरले होते। या कृषी प्रदर्शनामध्ये शेतकऱ्यांना पाहण्यासाठी विविध प्रकारच्या मोठमोठ्या मशीन्स, ट्रॅक्टर आणि विविध स्टॉल या ठिकाणी आपल्याला पाहायला भेटत होते आणि त्यातीलच काही निवडक असे स्टॉल जे शेतकरी खरेदी या स्टॉलवरती करत होते, त्यातीलच काही मोजके क्षणचित्र आपण या व्हिडिओमध्ये दाखवणार आहोत। जय शिवराय मंडळींनो, जय जवान जय किसान। तर आज आपण आलेलो आहोत भारतातील सर्वात मोठं कृषी प्रदर्शन पाहण्यासाठी पुणे या ठिकाणी। कृषी प्रदर्शनाचे तिकीट दर कॅशने जर आपण तिकीट घेतले तर एका व्यक्तीस 150 रुपये असा दर असून हेच तिकीट जर आपण ऑनलाईन घेतले तर एका व्यक्तीस 120 रुपये असा तिकीट दर आहे। तर मित्रांनो, तिकीट घेऊन आता आपण गेटमधून आतमध्ये प्रवेश करणार आहोत। तर व्हिडिओमध्ये शेवटपर्यंत तुम्ही आमच्यासोबत असेच राहा। अजूनही तुम्ही आमचा चॅनल सबस्क्राईब केला नसेल तर चॅनल सबस्क्राईब करून बेल आयकॉन दाबायला विसरू नका। या कृषी प्रदर्शनात आपल्याला या ठिकाणी सर्वात मोठे असे पुन्नी हार्वेस्टर मशीन या ठिकाणी पाहायला भेटते आणि अतिशय सुंदर असं हे कृषी प्रदर्शन आपल्याला आपल्या व्हिडिओच्या माध्यमातून पाहायला भेटणार आहे। तरी आपण सर्वांनी शेवटपर्यंत हा व्हिडिओ आमच्यासोबत पहा ही आपल्या सर्वांना विनंती। या ठिकाणी आपणास अत्याधुनिक पद्धतीचे औषध फवारणी यंत्र पाहायला भेटते। अतिशय भव्य दिव्य असं हे फवारणी यंत्र आपल्याला या स्टॉलवरती पाहायला भेटत आहे। हे आहे फार्म लाईन कंपनीचे गहू हार्वेस्टर मशीन। या ठिकाणी आपण पाहत आहोत रोटो किंग कंपनीचे ट्रॅक्टर, रोटावेटर, अनेक प्रकारचे आपल्याला वेगवेगळ्या आकाराचे या ठिकाणी रोटावेटर पाहायला भेटतात। हे आहे ऊस तोडणी यंत्र। या ठिकाणी आता आपण पाहत आहोत बालकर कंबाइन कंपनीचे हार्वेस्टर मशीन।
या स्टॉलवरती आपल्याला जनावरांचे दूध काढण्यासाठीचे मशीन असतात ते पाहायला भेटतात। या ठिकाणी विविध प्रकारचे विविध व्हरायटीमध्ये उपलब्ध असणाऱ्या दूध मशीन आपल्याला या ठिकाणी पाहायला मिळाल्या। हे आहे सुदर्शन सौर कंपनीचे सोलर युनिट। तर या ठिकाणी आपल्याला या युनिटची किंमत देखील लावलेली पाहायला भेटते आणि या युनिटवरती आपल्याला किती डिस्काउंट होऊन किती किमतीला हे युनिट भेटू शकते त्याचेही संपूर्ण डिटेल्स आपल्याला या ठिकाणी दिलेले आहेत। तर मंडळींनो, आता आपण आलेलो आहोत किर्लोस्कर कंपनीच्या स्टॉलवरती। किर्लोस्कर कंपनी म्हणजे अतिशय जुनी आणि नावाजलेली कंपनी आहे आणि या ठिकाणी आपल्याला शेतीसाठी लागणारे विविध प्रकारचे अवजारे आपल्याला या स्टॉलवरती पाहायला मिळाले आहे। कृषी प्रदर्शनामधील सर्वात मोठा स्टॉल असलेल्या शक्तिमान कंपनीच्या स्टॉलवरती आता आपण आलेलो आहोत आणि या ठिकाणी आपल्याला शेतीसाठी लागणाऱ्या विविध प्रकारच्या लहानपासून मोठ्यापर्यंतच्या सर्व मशीन्स आपल्याला या ठिकाणी असंख्य प्रमाणामध्ये पाहायला भेटतात आणि अतिशय सुंदर आणि मोठा हा स्टॉल आपल्याला या कृषी प्रदर्शनामध्ये शक्तिमान कंपनीचा पाहायला भेटतो। आत्ता आपण येऊन पोचलेलो आहोत सॉलिस कंपनीचे ट्रॅक्टर्स पाहण्यासाठी। तर नव्यानेच ही कंपनी आपल्याला या ठिकाणी पाहायला भेटते आणि या सॉलिस कंपनीचे लहानापासून तर मोठ्यापर्यंत विविध प्रकारचे ट्रॅक्टर मॉडेल्स आपल्याला या ठिकाणी ठेवलेले पाहायला भेटतात आणि अतिशय आकर्षक आणि मजबूत असे ट्रॅक्टर आपल्याला या ठिकाणी पाहायला मिळालेले आहेत। आता आपण आलेलो आहोत पाणी व्यवस्थापन या विभागामध्ये। तर या ठिकाणी आपल्याला किर्लोस्कर कंपनीचे पाणी उपसण्यासाठीचे जे पंप्स आणि मोटार्स वापरतो या विविध आकारमानाच्या विविध प्रकारच्या संपूर्ण अशा लहानापासून मोठ्यापर्यंतच्या सर्वच मोटार्स या ठिकाणी आपल्याला या प्रदर्शनामध्ये पाहायला मिळतात।
तर ह्या आहेत KSB कंपनीच्या पंप्स मोटार्स। या ठिकाणी पण आपल्याला छोट्यापासून तर अगदी मोठ्यापर्यंतच्या सर्वच मोटार्स आपल्याला या ठिकाणी पाहायला भेटतात। तसेच या कंपनीच्या सबमर्सिबल पंप्स देखील आपल्याला या ठिकाणी लहानापासून मोठ्यापर्यंतच्या सर्व आकारमानाच्या मोटार्स आपल्याला पाहायला भेटतात। आता आपण आलेलो आहोत लकी पंप्स मोटार्स कंपनीच्या स्टॉलवरती। या ठिकाणी पण आपल्याला सर्वच प्रकारच्या मोटर्स पाहायला भेटतात आणि सर्वांची माहिती आणि किंमत या ठिकाणी लावलेली आपल्याला पाहायला भेटते। आता आपण पाहणार आहोत मॅसी ट्रॅक्टर कंपनीचे ट्रॅक्टर्स आणि या ठिकाणी आपल्याला लहानापासून मोठ्यापर्यंतचे अनेक प्रकारचे मॅसी कंपनीचे ट्रॅक्टरचे मॉडेल पाहायला भेटतात आणि अतिशय मजबूत असे हे ट्रॅक्टरचे मॉडेल आपल्याला या ठिकाणी पाहायला भेटत असून अनेक शेतकऱ्यांनी या स्टॉलवरती पण खूप गर्दी केल्याचं आपल्याला दिसून येते। या ठिकाणी आपल्याला नव्यानेच डोरक्या कंपनीचा एक स्टॉल पाहायला भेटतो आणि या ठिकाणी आपल्याला विविध प्रकारच्या मशीन्स देखील पाहायला भेटतात। तर या मशीन लाकूड कटिंगचे काम करतात। तर मंडळींनो, कृषी प्रदर्शनामध्ये भरपूर असे स्टॉल आपल्याला पाहायला भेटले, परंतु आपल्याला गरजेच्या आणि आवश्यक वाटणाऱ्या स्टॉलचेच आपण चित्रीकरण करून या व्हिडिओमध्ये आपल्याला दाखवलेले आहेत। तर मंडळींनो, आमचा हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला हे कमेंटमध्ये आम्हाला नक्कीच सांगा। तर मंडळींनो, आज आलो होतो आपण भारतातील सर्वात मोठं किसान कृषी प्रदर्शन पाहण्यासाठी पुणे या ठिकाणी। तर अतिशय सुंदर असं प्रदर्शन या ठिकाणी आपल्याला पाहायला भेटते। तर आपल्याला हा आमचा व्हिडिओ कसा वाटला आहे कमेंटमध्ये नक्कीच कळवा। तर लवकरच भेटूया आपण अशाच एखाद्या नवीन प्रदर्शन या ठिकाणी। तोपर्यंत आपल्या सर्वांना जय हिंद, जय शिवराय।